ಆಟೋ ಬಾಡಿಗೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಆಟೋ ಚಾಲಕ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಆಟೋ ಪ್ರಯಾಣಿಕೆಯ ನಡುವೆ ಮಾರಾಮಾರಿ ನಡೆದ ಘಟನೆ ಬಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಎದುರಿನ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಉದ್ಯಾನವನದ ಬಳಿ ಗುರುವಾರ ನಡೆದಿದೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಉದ್ಯಾನವನದಿಂದ ಗಾಂಧಿನಗರದವರೆಗೆ ಬಾಡಿಗೆ ಬರುವ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಕೇವಲ 70 ರೂಪಾಯಿ ಹಣಕ್ಕಾಗಿ ಆಟೋ ಚಾಲಕ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಪ್ರಯಾಣಿಕರ ಸಂಬಂಧಿಕರ ನಡುವೆ ಮಾರಾಮಾರಿ ನಡೆದಿದೆ. ಆಟೋ ಪ್ರಯಾಣಿಕೆ ಅಲ್ಮಾ ಮಾತನಾಡಿ, ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದ ನಾನು ಬಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆದುಕೊಂಡು ನಾನು ಗಾಂಧಿನಗರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಆಟೋ ಬಾಡಿಗೆ ಕೇಳಿದೆ. ಆತ 70 ರೂಪಾಯಿ ಆಗುತ್ತದೆ ಎಂದು ಆಟೋ ಚಾಲಕ ಹೇಳಿದ. ಇದು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ ಎಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಓರ್ವ ಮಹಿಳೆ ಎನ್ನದೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಮನಸ್ಸು ಇಚ್ಛೆ ಹಲ್ಲೆ ನಡೆಸಿದ್ದಾನೆ. ಮಹಿಳೆಯ ಮೇಲೆ ಕೈ ಮಾಡುವುದು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಅಪರಾಧ ಎಂದರು. दिखाने के लिए आई थी, मेरे को बीपी और शुगर और चेक करने के लिए आई थी मैं. उधर से जैसा मैं बाहर पड़ी तो ऑटो वाला आया, मैं उसको ठहरा करिए, कितना भाड़ा बोली, वो बोला 150 होता है. नहीं, मैं बोली इधर से 70 और 80 रुपए में हम जाते हैं रेगुलर में इधर है, तो 150 भाड़ा क्यों लेता है बोले. तो वो नीचे उतरा, उसको बीपी है क्या है मेरे को नहीं मालूम. नीचे उतर के आके इधर सड़ल करके उधर मार के छोड़ा मेरे को. मारना गलत होता है लेडीज को, लेकिन सब लोग उधर थे, लेडीज थी, जेंट्स थी, पुलिस भी है. कहा कि हमारे पर ही उठाई हाथ, वो पुलिस के नाम नहीं मालूम. और पुलिस हम देखे सर अंजना, वो भी एक पुलिस है. लेडीज का ना, लेडीज का कभी भी सपोर्ट नहीं करी, वो जेंट्स का सपोर्ट करी, वो जेंट्स का सपोर्ट करके उसको ये करे सर. ಆಟೋ ಚಾಲಕ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅನ್ವರ್ ಮಕಾಂದಾರ್ ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಯಾರ ಮೇಲೂ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅವರೇ ಬಂದು ನನ್ನ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ ಆಟೋ ಪುಡಿ ಪುಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದ್ರು. भाड़ा पूछे, भाड़ा बोलने में और वो भाड़ा होता बोला हम फ्री में जाते हैं, हमारा आधार कार्ड है बोल के बोले ठीक है ले जाओ बोला. तो आके गाली गलौज करने का चालू करे, तो हमारे को भाड़ा कैसा बोलता है बोल के, इतना भाड़ा कैसा बोलता है, हम 10-10 रुपये में जाते हैं, अरे गाली देने का चालू करे. बाद में चारों लोग, मैं रिक्शे में बैठा तो आके चारों लोग मिलके मारने का चालू करे. ये हम लेडीज है, हमारे को कैसा बोला बोल के मारने का चालू करने का लिए हम लड़के लोग को बुलाते, तेरे को मारते इधर. ठीक है बोला, मैं अगर गलत है ना तो ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, KMM ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.